नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर तालुक्यातील अकोणर येथे 15 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठगमन सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. सरपंच प्रतीक शेळके आणि ग्रामस्थांच्या पुढाकारानं या सोहळ्याचं नियोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलंय. या भव्य सोहळ्यासाठी 5000 गाथावाचक, 500 टाळकरी, 25 मृदंग वादक, 500 गावांचा तुकाराम महाराज अखंड पहारा, 1,00,000 भाविकांसाठी पुरणपोळी, काला महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. धर्मध्वजधारी 375, कलशधारे 375, तुळशीधारी 375, कीर्तनकार 375, टाळकरी 375, मृदंग सेवक 375, ब्राह्मण विनाधारी 375 आणि चोपदार 375 या सोहळ्यात विशेष आकर्षण ठरणार आहे. गुरु तुकोबारायचा 375वा वैकुंठगमन सोहळा साजरा करण्यासाठी मानाचं श्रीफळ दिलं. त्याचा आज धर्मध्वजारोहण सोहळा आणि मंडपपूजन सोहळा पार पडलेला आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यातील सगळे तालुके एकत्र येऊन श्री क्षेत्र अकोळनेर संत कवी दास गणू महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये संपन्न होणार आहे. रोज पारायणाला 5000 वाचक, एका अभंगाला 1 वाचक असं महाराष्ट्रातलं पहिलं पारायण गाथा पारायण इथं संपन्न होणार आहे. संगीत गाथा पारायण, रोज 500 टाळकरी, 25 मृदंग आणि 500 गावांचा पहारा आहे. आणि सकाळून 1.5 लाख भाकरी येणार 50 गावांच्या, संध्याकाळच्या 50 गावांच्या 1.5 लाख भाकरी आणि महाराष्ट्रातल्या नामवंत संतांची कीर्तन आहे तिथं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.